अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या मोठा तोलबापाडा, पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेसपाडा, सापरीपाडा, बनखेतपाडा, पाटीलपाडा या पाड्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय करावी। पिंपळखुटा ते मोठा तोलबापाडा आणि बर्डी आश्रमशाळा ते पिंपळखुटा टांगबारीपाडा रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण करावं। पाड्यात वीज पोहोचवा, रस्त्याच्या कडेला दिवे बसवा, पाड्यात जिल्हा परिषद शाळा सुरू करा, लहान मुलांसाठी अंगणवाडी सुरू करा, रुग्णांसाठी आशा सेविका नेमणूक करा, दवाखान्याची सोय करा, स्तनदा मातांसाठी मातृवंदना योजनेचा लाभ द्या, अशा विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, गुलाबसिंग वसावे, जयवंती वसावे, निलेश वळवी, अश्विनी तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटलंय की अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेसपाडा, सापरीपाडा, बनखेतपाडा, पाटीलपाडा हे पाडे येतात। या पाड्यात 3500 पेक्षा अधिक आदिवासी बांधव राहतात। अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटामधील पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेसपाडा, सापरीपाडा, बनखेतपाडा, पाटीलपाडा सारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधव आजही थेंब थेंब पाण्यासाठी राणोराणी भटकतात। येथील आदिवासी बांधवांना घाट उतरून नदी ओलांडून पिंपळखुटा आणि मुख्य रस्त्यापर्यंत जावं लागतं। येथील काही मुले बर्डी आश्रमशाळा शाळेत शिकतात। लहान बालके आणि शाळकरी मुलांना घाट उतरून शाळेत जावं लागतं। धोकादायक प्रवास करावा लागतो। या भागात रस्ता अभावी 8 गरोदर महिलांसह रुग्ण मरण पावलेत। म्हणून या पाड्यात पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखान्याची सोय, मातृवंदना योजनेचा लाभ स्तनदा मातांना द्या, अशी मागणी आता बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नंदुरबार।